दौंड तालुक्यातील सोनोडी गावामध्ये आरोग्य उपकेंद्राचा खूप दिवसापासून प्रॉब्लेम होता, अडचण होती. परंतु त्या अडचणीला मात करत माजी सरपंच अमोल पवार यांनी एक मोठं शिखर गाठलंय. या सर्व त्यांच्या प्रयत्नानं, त्यांच्या पाठपुराव्यामुळे सोनोडी गावामध्ये आरोग्य उपकेंद्र याचं भूमिपूजन करण्यात आले. नेमकं या सर्व भूमिपूजनासाठी, त्याचबरोबर ही जागा मंजूर करण्यासाठी शासनाकडून त्यांना कोणकोणत्या अडचणीला सामोरं जावं लागलं, तसंच याच्यामध्ये त्यांना समर्थन करणारे, त्यांना साथ देणारे कोण आहेत, जे हात या आज सोनोडी गावातल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे उपकेंद्र आहे, आरोग्य उपकेंद्र, त्याच्यासाठी त्यांनी धावपळ केली. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे, नेमकं यांनी या सर्व भूमिपूजनासाठी, तसेच या आरोग्य उपकेंद्रासाठी या सर्व अडचणीला त्यांनी कसं मात केलंय. काय सांगाल सर, तुम्ही आरोग्य उपकेंद्र जागा तुम्ही मंजूर केली, भूमिपूजन देखील झालेलं आहे, तुम्ही काय सांगाल? गेली 5 वर्षापूर्वी मी सोनोडी ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा कार्यभार हाती घेतला. त्यावेळी बरेच प्रश्न समोर होते. त्यामधील हा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा एक प्रश्न, खूप मोठा प्रश्न आमच्या समोर होता. परंतु ते जरी आरोग्य उपकेंद्र बांधायचं म्हणलं तर ग्रामपंचायतीला स्वतःची हक्काची जागा आवश्यक असते, तरच आपण ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधू शकतो. परंतु गावठाण हद्दीमध्ये कुठेही जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे गावठाणाला लागूनच असलेल्या गायरान गट क्रमांक 1 मध्ये मोकळी जागा होती. तर त्या जागेमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधावं हा आमचा विचार होता. त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला जागा मागणी केली होती. 20 गुंठ्याची जागा मागणी केली होती. तर त्या पाठपुरावा किती वर्षापासून हा पाठपुरावा चालू होता? 5 वर्षापासून. 2021 साली याचा ठराव झाला. 2022 साली कप्रत झाली, मोजणी झाली गटाची. त्या गटामध्ये जागा निश्चित करण्यात आली, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी बांधण्यात यावं म्हणून. आणि त्यानंतर पुढील बाकी विविध विभागांमध्ये जाऊन त्याचे एनओसी घेणे, त्याबद्दल पाठपुरावा करणे, काही फाईलला काही क्वेरी आल्या, त्या कशा सॉल्व्ह करायच्या, त्या खाली पुन्हा त्या फाईल 3-4 वेळा फाईल कलेक्टर ऑफिसला गेली, आयुक्त ऑफिसला गेली, तिथून पुन्हा रिटर्न आली. अशा बराच कालावधी गेला. मध्यंतरी कोविडचा कालावधी होता, त्याच्यामध्ये पण भरपूर आम्हाला अडचणी आल्या. या सर्व घटनेमध्ये गावकऱ्यांचा तुम्हाला जो पाठिंबा आहे तो कशा प्रकारे मिळाला? गावकऱ्यांनी असेल की काही राजकीय नेते असेल, त्यांनी याच्यामध्ये कोणाचं योगदान होतं? निश्चित गावामधील लोकांनी देखील त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला, सहकार्य केलेलं आहे. विविध ठिकाणी पंचनामे असतील, करायचे असतील जागेचे, किंवा काही ह्याच्या गटाच्या हद्दी दाखवायच्या असतील, त्या ठिकाणी गावकऱ्यांनी सहकार्य केलं. वरिष्ठ पातळीवर सांगायचं गेलं तर आपल्या दौंड तालुक्यातील लोकप्रिय नेते माननीय श्री वीर धवल बाबा जगदाळे पाटील, जे आता विद्यमान पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये मला खूप मदत केलेली आहे. या जागेचा प्रश्न कसा मार्गी लवकरात लवकर लावता येईल त्या संदर्भात त्यांनी मंत्रालयामध्ये देखील फोन कॉल्स केले, आयुक्त कार्यालयात देखील पाठपुरावा केला, कलेक्टर ऑफिसला देखील खूप पाठपुरावा केला. आणि त्यानंतर ह्या फाईलला जास्त गती मिळाली. मी पाठपुरावा तर माझा चालू होता, परंतु त्यांचा मला ऍडिशनल सपोर्ट मिळाल्यामुळे हे काम मला लवकर पूर्णत्वास नेता आलं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाचा आभार कसं मानाल, आणि याच्यामध्ये अजून कोणते राजकीय नेते होते त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, सपोर्ट केला? यामध्ये रमेश अप्पा असतील, आत्ताचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पोळ असतील, किंवा पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निवगुणे असतील, त्यांनी देखील या फाईलच्या अनुषंगाने भरपूर मला सहकार्य केलेलं आहे. आणि या पुढे देखील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बाबतीत हे बांधकाम कसं लवकरात लवकर पूर्णत्वास नेता येईल त्याबद्दल त्यांनी देखील मला हमी दिलेली आहे. आणि लवकरात लवकर हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चालू करून लोकांना त्यामध्ये आरोग्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत आमचा सर्वांचा या ठिकाणी मानस आहे. पाहिलंच की कशा प्रकारे अमोल पवार यांनी जो पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. वीर धवल जगदाळे असतील, माजी आमदार रमेश अप्पा थोरात असतील, यांनी या सर्व प्रकरणामध्ये जातीने लक्ष घातलं. त्याचबरोबर कलेक्टर असतील, त्याबरोबर सोनोडी गावामधील काही गावकरी असतील, काही स्थानिक तेथील नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अमोल पवारांना योग्य ते मार्गदर्शन केलं, योग्य ते त्यांनी सहकार्य केलं. त्या सहकार्याच्या मोबदल्यात त्यांनी आज सोनोडी गावासाठी
एक आरोग्य उपकेंद्र व्हावं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि 20 गुंठे जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे. नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे आणि सोनोडी गावामध्ये याचं आता लोक आनंदित देखील आहे की दौंड तालुक्यातील सोनोडी गावामध्ये एक आरोग्य उपकेंद्र होते. नक्कीच अमोल पवार यांनी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी दिला. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.